काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्र पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा रिमाइंडर नोटीस पाठवण्यात आली। 17 ऑगस्टला ही रिमाइंडर नोटीस पाठवली होती। यापूर्वी 9 जुलै 2026ला सच्चिदानंद सिंग यांच्याकडून नोटीस पाठवत सुनेत्र पवार यांची 26 फेब्रुवारी 2026ला झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आक्षेप घेण्यात आलेले होते। अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांनी हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळणं अपेक्षित होतं। सच्चिदानंद सिंग यांचे आक्षेप काय ते आपण पाहतोय। मात्र ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी अधिकार नसताना अधिवेशन बोलावून उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया केली। पक्षाच्या संविधानानुसार अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पाळण्यात आली नाही। मुंबईतील पक्षाच्या अधिवेशनातील निवडणूक प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। 28 फेब्रुवारी 10 मार्च आणि 29 एप्रिल 2026ला निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या पत्रव्यवहारात विसंगती आहे असं त्यांचं म्हणणं आहे। प्रतिनिधींना वैध सूचना देण्यात आली नाही, त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही बेकायदेशीर आहे असा सच्चिदानंद सिंग यांचा आरोप आहे। सुनेत्र पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला अवैध ठरवावं असं त्यांनी म्हटलंय आणि याची रिमाइंडर नोटीस आज त्यांनी पुन्हा दिली आहे। पक्षाच्या संविधानानुसार नव्यानं स्वतंत्र निवडणूक प्राधिकरण स्थापन करून मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक घेण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे। आयोगाकडे मांडू, जे काही वहिनीची निवड झालेली आहे ती पूर्णपणे पक्षाच्या संविधानाच्या अधीन राहून आपलं जे संविधान आहे त्याच्याप्रमाणे ती निवड झालेली आहे। त्याच्यामुळं या निवडीवरती कोण काय चॅलेंज करतंय, कुणाला काय प्रसिद्धी हवी आहे हे महत्त्वाचं नाही। आम्ही कायद्याच्या चौकटीत पूर्णपणे राहून त्या ठिकाणी ते निवड प्रक्रिया पार पडलेली आहे। मला वाटतंय अशा पद्धतीच्या काही नोटिसा किंवा हे करून एक माध्यमामध्ये सनसनाटी निर्माण करणे एवढाच हेतू असावा असं माझं मत आहे।